गॅसवर भाजून घ्यायचा। ही आमटी 15 माणसांसाठी बनवत आहे, तर त्यासाठी लागणारे साहित्य: लसूण घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, थोडी चक्री फुलाच्या 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहे, एक विलायची घेतलेली आहे, थोडी कच्ची डाळ घेतलेली आहे, तमालपत्र घेतलेला आहे, गॅसवर भाजून घेतलेला आहे, 5 कांदे घेतलेले आहे, थोडी कोथिंबीर आणि आलं। आता हे आपण सगळं कांदा, लसूण, डाळ आपण सगळं परतून घेणार आहोत। गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा। गोल्डन कलर यायला लागलेला आहे, तळून घेऊया। खोबरं तळून घेऊया, छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं खोबरं। येत आहे, आता आपण खोबरं काढून घेऊया। आलेलं आहे मोस्टली, घेऊया आपण आलेलं आहे, आपण डाळ काढून घेऊया। पोळ्याचं आपण वाटण करून घेऊया। कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण जिरे, मोहरी, हळद आणि हिंगची फोडणी देणार आहोत। थोडी मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा जिरे टाकायचे, एक थोडासा चिमूटभर हिंग टाकायचं, अर्धा चमचा हळद, थोडा लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकायचा, नाही टाकला तरी चालेल। टाकलेला आहे 15-20 आणि कढीपत्त्याची टाकलेली आहे। आता आपण वाटण टाकूया। वाटण छान परतून घ्यायचं। काळा मसाला परतून घ्यायचा, कढईला तेल सुटेस तोपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा। थोडं पाणी टाकून आपण मसाला छान परतून घ्यायचा। थोडं पाणी टाकायचं, असं छान तेल सुटत आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, मी 1 चमचा टाकत आहे। मसाला कढईला तेल सुटलेलं आहे, तर आता आपण यामध्ये कढ टाकूया। डाळ ऑप्शनला टाकली आहे, कारण की माझ्याकडे कट आहे, त्यामुळे यामध्ये डाळ नाही टाकली तरी चालेल। मध्ये मी गरम पाणी टाकत आहे, अंदाजे पाणी टाकायचं, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी आहे तशी। बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, कोणाला घट्ट आमटी आवडते, कोणाला थोडीशी पातळ अशी आमटी आवडते, तर तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही पाणी टाकू शकता। कोथिंबीर टाकत आहे। आमटीला 5 मिनिट उकळी येऊन द्यायची, त्यानंतर 2 मिनिट गॅसवर शिजवायची।